ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा उलगडा होऊन सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य आता एकाच फोटोने हे कुसुम समोर येणार आहे. आणि त्याचबरोबर आता खोट्या प्रियाचा पर्दाफाश होऊन खोट्या प्रियाने हे प्रतिमाकडून फराळ विकत घेऊन ते फराळाच्या पिशव्या सुभेदारांच्या घरी दिल्याचे सत्य आता कुसुम समोर येऊन प्रतिमाच्या हातचा फराळ आणि सायलीच्या हातचा फराळ हा एकदमच सारखा कसा या सुद्धा सत्याचा आता उलगडा होताना आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता कुसुमला प्रतिमा पुन्हा एकदा भेटून प्रतिमाची सर्व विचारपूस करून आता कुसुमने प्रतिमाला तिच्यासोबत राहण्यासाठी आश्रमात आणलेले असते. आणि आता प्रतिमा ही तिथेच आश्रमात राहून तिचा उदरनिर्वाह करत असते. आणि दिवाळीच्या सणानिमित्त आता प्रतिमाने खास पदार्थ तयार केलेले असतात आणि ते पदार्थ पिशव्यात भरून त्याच शहरातील मार्केटमध्ये प्रतिमा विकण्याचे काम करत असते. प्रतिमाच्या हाताची चव बघून लोक हे प्रतिमाच्या आसपास गर्दी करून प्रतिमाकडून खूप सारे पदार्थ घेत असतात. इकडे आता किल्लेदारांच्या घरी तन्वीला सुद्धा प्रतिमासारखाच 5 किलोचा फराळ करावयास सांगितलेले असते. आणि त्याप्रमाणे आता तन्वीला काहीच जमत नसते म्हणून तन्वी मार्केटमध्ये येते आणि प्रतिमा ते फराळ विकताना बघून आणि प्रतिमासमोर ती गर्दी बघून लगेचच तन्वी प्रतिमाचे ते फराळ विकत घेते. आणि हे फराळ आता आपण बनवले असे सर्वांना सांगून तन्वी ते सर्व पदार्थ घेऊन आता सुभेदारांच्या घरी आलेली असते. आणि आता इकडे सुभेदारांच्या घरी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी सर्व पदार्थ सायलीने केलेले असतात आणि सर्व पदार्थ करून पूजेची सुद्धा सर्व तयारी केलेली असते. त्यानंतर आता इकडे कल्पना ही सायलीला नैवेद्य दाखवायला सांगते. पण त्याच वेळेस तन्वी तिथे येऊन तिने सुद्धा फराळ आणल्याचे पूर्णा आजीला सांगते. तेव्हा पूर्णा आजी ही खुश झालेली असते. पूर्णा आजी म्हणते की आजच्या तन्वीच्या हातच्या फराळाचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करावयाचा. तेव्हा कल्पना म्हणते की सायलीसुद्धा या घरची सून आहे, तेव्हा तिच्या हाताचा सुद्धा फराळाचा नैवेद्य आपण देवीला अर्पण करू. तेव्हा पूर्णा आजी सायलीच्या फराळाचा नैवेद्य देवीला दाखवण्यासाठी नकार देते. त्यानंतर लगेच पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही आता विमलला दोन्हीही फराळाचे ताटं आणावयास सांगतात. तर विमल तन्वीच्या फराळाचा ताट आणि सायलीच्या फराळाचा ताट घेऊन येते. पण दोन्हीही पदार्थ ताटातील एकच असतात आणि त्या पदार्थांना एकच चव एकच कलर. तेव्हा ते पदार्थ सगळे एकच आहेत की काय असे सर्वांना शंका वाटू लागते. पूर्णा आजीला सुद्धा कोणते ताट कुणाचे आहे हे ओळखता येत नसते. त्यामुळे अखेर दोन्हीही ताट देवीसमोर ठेवून देवीला नैवेद्य अर्पण करतात. त्यानंतर आता सायली देवीची यथासांग पूजा करत असते. त्याचवेळी प्रतिमा ही अखेर सुभेदारांच्या घरासमोर येते आणि घराच्या अंगणात येताच प्रतिमाला एक वेगळ्याच प्रकारचा भास होऊ लागतो आणि आपली मुलगी आई अशी आपल्याला हाक मारते आहे हे प्रतिमाला जाणवते. आणि प्रतिमा त्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत असते. त्याच वेळेस इकडे सायलीला सुद्धा दरवाजात कुणीतरी आल्याचा भास होतो आणि सर्व पूजा विधी सोडून सायली ही त्या आवाजाच्या दिशेने दरवाजाकडे जाऊ लागते आणि सर्वजण अवाक होऊन सायलीकडे बघू लागतात. त्यानंतर मात्र प्रतिमा ही दरवाजासमोर येऊन तेथील ती रांगोळी आणि सर्व काही बघते. त्याच वेळेस प्रतिमाच्या पिशवीतील एक नाणी त्या रांगोळीवर पडते. त्यानंतर प्रतिमा तेथून निघून जाते आणि सायली दरवाजा उघडते. तेव्हा त्या रांगोळीवरती ते नाणे पडताना बघून सायली ही लगेचच ते नाणे उचलून घरामध्ये आणते. त्यानंतर ते नाणे आपल्या घरासमोरच्या रांगोळीवर कुणीतरी ठेवून गेले हे सायली पूर्णा आजीला सांगते आणि सायलीच्या हातातील ते नाणे पूर्णा आजीसमोर पडून येते. ते नाणे आपल्या हातात घेताच पूर्णा आजीला 20 वर्षापूर्वीचे ते प्रतिमाकडचे नाणे असल्याचे सत्य समजते. म्हणजे प्रतिमा आपल्या घरी येऊन गेली असे आता पूर्णा आजीची खात्री होते. ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सायली ही पुन्हा कुसुमला फोन करते. तर कुसुम सायलीला म्हणते की काय गं सायली, झाली का दिवाळीची पूजा वगैरे. तर सायली म्हणते ऐक ना, अगं तन्वीने आज दिवाळीचा फराळ आणला होता आणि आमच्या घरीसुद्धा मी सर्व फराळाचे पदार्थ केले होते. पण तन्वीने आणलेला फराळ आणि माझा फराळ सर्व काही सारखेच होते, जणू काही तो फराळ मीच बनवला आहे. तेव्हा लगेचच
कुसुम म्हणते की अगं, ज्या वेळेस आमच्याकडे आलेली कविताताई फराळ विकायला गेली ना, त्यावेळेस तन्वी तिथे आली होती आणि तिने कविताताईंकडून फराळाच्या पिशव्या विकत घेतल्या. आणि म्हणजे तोच फराळ आणला की काय तन्वीने? तर सायली म्हणते की ते मला काही माहीत नाही, पण त्या तन्वीचा फराळ आणि माझा फराळ सर्व काही पदार्थाची टेस्ट, पदार्थाचा रंग एकच होता. तर लगेचच कुसुमला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे कुसुम विचार करते की कविताताईने जे पदार्थ बनवले आणि सायलीचेही जे पदार्थ ते एकच कसे? कुसुम विचार करते की कविताताईंनी जे पदार्थ बनवले त्याच पदार्थाची चव आणि रंग हा सायलीने बनवलेल्या पदार्थासारखा आहे. तेव्हा नक्कीच कविताताई आणि सायलीचे काहीतरी नाते आहे की काय? पण आता कुसुमकडे काहीच पुरावा नसतो. त्यानंतर आता कुसुम आणि प्रतिमा पुन्हा गप्पा मारू लागतात. तर बोलता बोलता कुसुम ही प्रतिमाला विचारते की तुमची मुलगी कुठे? तर प्रतिमा म्हणते की 20 वर्षापूर्वी अपघातात माझी मुलगी गेली. तेव्हा खुनीनेच प्रतिमा सर्व आता कुसुमला सांगत असते. कुसुमच्या डोक्यात येते की 20 वर्षापूर्वी मधुभाऊंना त्याच मंदिराच्या शेजारी सायली सापडली होती आणि 20 वर्षापूर्वी यांची ही मुलगी यांच्यापासून दुरावली. तेव्हा हे काय योगायोग आहे? त्यानंतर आता इकडे कुसुम ही पुन्हा सायलीला फोन करते आणि म्हणते की अगं, त्या तन्वीने ना तुझ्याकडच्या त्या फराळाच्या पिशव्या आमच्या कविताताईकडून दिल्या होत्या आणि तुझेही फराळाचे पदार्थ आमच्या इथे आलेल्या कविताताईंसारखेच आहे. तेव्हा सायली, तू कविताताईंची भेट घे. तर असे म्हणत आता कुसुमने सायलीला कविताची भेट घेण्यासाठी बोलावलेले असते. कुसुम म्हणते की अगं, कविताताईंची सुद्धा मुलगी 20 वर्षापूर्वी अपघातात दगावल्याचे त्यांनी मला सांगितले. आणि सायली, योगायोग असा की 20 वर्षापूर्वी तू सुद्धा मधुभाऊंना मंदिराभोवती सापडली होती. नक्कीच तुमचे काहीतरी नाते आहे की काय असे आता मला वाटतंय. कारण प्रतिमा म्हणजे कविताताईंनी सुद्धा बनवलेला फराळ हा तू बनवलेला फराळासारखाच आहे. तेव्हा तू एकदा तरी कविताताईंची भेट घे असे आता कुसुमने सायलीला सांगितलेले असते. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, मला सुद्धा त्यांना बघायचं आहे. असे म्हणत आता सायलीसुद्धा कुसुमच्या घरी प्रतिमाला बघायला निघालेली असते. आणि त्याच वेळेस आता सायली ही कुसुमच्या घरी येते आणि दरवाजासमोर येतात सायलीला ही प्रतिमा दिसते. प्रतिमाला बघताच आता सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण सुभेदारांच्या घरातील प्रतिमाचा फोटो आणि या प्रतिमामध्ये खूप फरक असतो. पण सायली मात्र हुशारीने तीच प्रतिमा असल्याचे ओळखायला चुकलेली नसते. आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा हत्याच असल्याची आता सायलीला खात्री होते. लगेचच सायली ही प्रतिमा आत्या तुम्ही इथे अशा म्हणून प्रतिमाला हाक मारते. तर कुसुम म्हणते की अगं, ही कविताताई आहे. तेव्हा सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. प्रतिमा आत्या आणि ही अगदी सेम टू सेम असल्याचे आता सायलीसमोर येते आणि सायली ही भुचकाळ्यात पडलेली असते. पण त्याचबरोबर आता प्रतिमा ही कुसुमला लहानपणीचा तन्वीचा फोटो मागते आणि लगेचच कुसुम लहानपणीचा तन्वीचा फोटो ही प्रतिमासमोर आणते. तेव्हा लगेचच खुनीने प्रतिमा ही माझी तन्वी असल्याचे कुसुम आणि सायलीला सांगते. ते ऐकून आता कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता फोटो बघताच आता प्रतिमाने सांगितलेल्या सत्यामुळे आपणच प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य आता प्रतिमा सायलीसमोर येऊन दोघीही कशी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि सायली ही प्रतिमाला घेऊन कशी पूर्ण आजीला भेटवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.